ओके, चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, म्युझिक लॉन्च आपण नेहमीच पाहतो, पण त्याच्यासाठी खास कॉस्ट्युम्स ठरवून येणारे अभिनेत्री आणि अभिनेते आपल्याकडे कमीच असतात. त्याच्यात संस्कृती बालगुडे इज हिअर. संस्कृती खूप छान दिसतेस आणि तू पिक्चरमध्येही फार छान दिसली आहेस, अगदी बॉलिवूडच्या ॲक्ट्रेससारखी. आणि तुझे एक्सप्रेशन्सही खूप छान आहेत. शॉर्टकटचा एक्सपिरियन्स एवढं छान झालं आहे, कसा होता? ओ माय गॉड, कसं सांगू मी खरंच शब्दात सांगू शकत नाही. इट वॉज सो ऑसम. असं सांगायचं वाटेल की सांगतो आहे का आणि शॉर्टकट सायमल्टेनियसली शूट करत होते, त्यामुळे सांगतो आहे कामध्ये आल्यावर एकदम आणि शॉर्टकटमध्ये हे हाज यू बरी असं वगैरे होतं कम्प्लीट. सो इट वॉज ऑसम. मला शॉर्टकटला मी शूटिंग करते असं वाटायचंच नाही. मला असं वाटायचं की मी फक्त मेकअप केला आहे, माझे हे कपडे आणि आय एम जस्ट सेइंग द डायलॉग्स. इट वॉज सो नॅचरल. द फिल्म इज टेरिफिक. तुम्हाला आवडणार आहे ही फिल्म, नॉट बिकॉज ही माझी फिल्म आहे आणि स्टफ लाईक दॅट, पण तुम्ही गाणी बघितलेली असतील. इट्स कम्प्लीट एंटरटेनर. प्लस इट गिव्स अ व्हेरी गुड मेसेज की शॉर्टकट दिसतो पण तो नसतो. सो नेव्हर टेक अ शॉर्टकट गाईज. शॉर्टकट वॉज ऑसम. काय सांग, इट हॅज हॅक्ड माय लाईफ फॉर एव्हर. नक्कीच. पिक्चरमध्ये 6 गाणी आहेत आणि ती सुंदर गाणी आहेत. त्याच्यातली बरीच गाणी तुझ्यावर पिक्चर आहेत. ऑलमोस्ट सगळी गाणी तुझ्यावर पिक्चर झालेली. किती आणि तुला नाचण्याची तर खूप आवड आहे, तर काय किती मजा आहे? तरी मन मेरा आवारा इज अ डान्स सॉन्ग, इट्स अ पार्टी सॉन्ग. तिथे मी नाचत नाही आहे, मी फक्त फ्रीक आउट करते आहे. आणि मी इनफॅक्ट कोरिओग्राफर्सना म्हणलं सुद्धा, तुम्ही फक्त वैभवला नाचवलं, तुम्ही मला नाही नाचवलं यार. म्हणजे आय वॉज नॉट युज्ड वगैरे. बट गाणी सगळी अप्रतिम आहेत. मला ना फेवरेट पिक करायचं झालं तर मला पिक करताच येत नाही. इट्स लाईक वन ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ फ्रेंड्स. तुम्हाला सांगितलं की कुठलं गाणं कुठलं कॅरेक्टर आवडतं तर पटकन मी म्हणते नाही रॉस, नो ॲक्च्युली रेचल, पण आय लाईक चॅन्डलर ऑल्सो, बट जो इज द बेस्ट. हे असं झालं आहे. मखमली स्पेशल, तुझं तू पण मला आवडतं यार, पण मनमेरा त्याच्याहून जास्त चांगलं असं ते झालं आहे. तर त्यामुळे ते फिलिंग्स वेगळे आहेत. आय एम व्हेरी ग्लॅड की शॉर्टकट करायला मिळाली, कारण का एका फिल्मसाठी 6 कंपोजर्स इन अ लाईफ टाईम, इट्स काइंड ऑफ अनबीटेबल. खूप कमी वेळा असं होतं. सो आय फील आय एम लकी अँड ऑल्सो वर्किंग विथ वैभव वॉज ऑसम. ज्या प्रकारे वैभव आपल्याला फायनली मिळालेला आहे. वैभव, तुझा लुक खूप छान झाला आहे. मी तिसऱ्यांदा सांगते. आज काय स्पेशल? तुम्ही दोघंही छान. थँक्यू सो मच. स्पेशल म्हणजे माझ्यासाठी हा म्युझिक लॉन्च खूप स्पेशल आहे, कारण या फिल्ममध्ये 6 म्युझिक डिरेक्टर्सनी कंपोज केली आहे गाणी. उत्तमरित्या त्याचं चित्रीकरण झालं आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं होतं की ते इतकं सगळं चांगलं आहे तर मी पण जरा बरे कपडे घालून यावे. तर आता तुम्हाला 3 वेळा म्हटलं, दॅट मीन्स बरे घातले असतील कपडे. शॉर्टकटमध्ये तुमच्या दोघांची अगदी छान केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे, जशी आजकालच्या कपल्समध्ये असते तशी वाली केमिस्ट्री पाहायला मिळणार. कसं होतं तुमच्यामधलं ट्युनिंग काम करताना? मी हिच्यासोबत आधी पण काम केलं आहे, फार आय थिंक 1 महिन्यासाठी काम केलं आहे, म्हणजे सिरियलमध्ये असल्या कारणाने. त्यामुळे ड्युरेशन खूप जास्त होतं आणि मला असं वाटतं केमिस्ट्री इज अल्टिमेटली द कम्फर्ट लेवल दॅट यू शेअर. सो आय थिंक तुमच्या सगळ्यात म्हणजे जे जवळचे मित्र असतात ना, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट द फिमेल फ्रेंड्स, त्यांच्यासोबत तुमची केमिस्ट्री ऑनस्क्रीन मला असं वाटतं चांगली दिसते. कधी कधी रिअल लाईफमधले कपल त्यांची पण केमिस्ट्री रिअल लाईफवर एवढी चांगली दिसत नाही कधी कधी, पण जर खूप ते चांगले मित्र असतील ना ती दिसते. तर संस्कृतीसोबत खूप आधीपासून काम करतो आहे मी आणि वी आर गुड फ्रेंड्स, तर त्यामुळे आय थिंक ती केमिस्ट्री चांगली दिसायला हरकत नाही. संस्कृतीला तर आम्ही बऱ्याचदा डान्स करताना परफॉर्म करताना पाहिलं, तुलाही पाहिलं आहे, पण इथे जो तू नाचला आहेस ना ते थोडं वेगळं आहे. तर किती मेहनत घेतली? नाही, खूप चांगला कोरिओग्राफर, चांगला DOP आणि चांगलं गाणं एकत्र मिळणं हे तुमचं लक असतं आणि या फिल्ममध्ये ते तिन्ही गोष्टी जुळून आल्या आहेत. त्यामुळे थोडाच चंक आहे पण तो छान मजा आली. म्हणजे मला अजून आवडलं असतं नाचायला, पण वेगळंच म्हणणं की अरे हाच नाचला, मी नाही नाचलो. तू बरीच नाचली असते आम्हाला. अगं पण मी त्या गाण्यामध्ये फक्त हिरोईनगिरी करते, मला नाचायला मिळालंच नाही. बरं, वेव्स वगैरे मला मिळाले, तिला त्याचा राग आहे. एक सिक्रेट, जेव्हा या गाण्याची रिहर्सल होती तेव्हा वैभव होता, तो आधी त्या रिहर्सलला नव्हता, कारण तो शॉर्टकटचं शूटिंग करतो आणि मी रिहर्सलला गेले होते आणि मी डान्स शिकले होते माझ्याकडे आले आणि हे सगळं कट याला मिळालं यार. एनिवे इट्स ओके, इट हॅपन्स. तुझी गाणी फार छान आहेत पूर्ण चित्रपटाची. तर कधी पुढे स्टेज परफॉर्मन्सेस असतील तेव्हा तू नाचू शकतेस. ह्याचं गाणं असतं तर नाचतोच ग, पण फिल्ममध्ये नाचण्याची मजा आणि त्यात चांगल्या पद्धतीने शूट केलं ना तर अजून मजा. म्हणजे इतकं छान DOP आणि तुम्हाला दिसता किती छान तुम्ही त्याच्यात. त्यामुळे ऑन अ व्हेरी सिरियस नोट, येस सरजी तो अच्छा नाचते, ही इज अ ब्रिलियंट डान्सर, बट मला नाचायला आवडलं असतं. हरकत नाही, दुसरं चित्रपट करू त्यात नाच.
नाच मनसोक्त नाच. पण लावणी मला म्हणू नका, वेस्टर्न म्हणू नका, मला सगळं नाच. नाही मला फक्त एवढंच याची हळहळ वाटते की ते मनमिरा इतकं गोड गाणं, त्याचे बीट्स असले सही आहेत आणि मी फक्त स्लोमोमध्ये अशी केस वगैरे उडवते आणि हा इतका नाचतोय. जेलिस. तुला आता वाटतंय का काही स्टेप वगैरे दाखवण्याची? मला माहिती ते एवढ्या हिल्स घातल्या कसं ते करणार? वैभव आपल्याला दाखवू शकतो एखादी step. नाही कशाला तुझी आपण wave, गाणं वैभव, तुझी स्पेशालिटी द वेव, इट्स वैभव's वेव. प्लीज कम ऑन फॉर अस. ओ माय गॉड, वैभव दत्तवाडी फर्स्ट ऑन लाईव्ह. हे बघ काही नाही, सोपं आहे. इट गोज लाईक दिस. तुझ्यासोबत राजेश शृंगारपुरेही आहे, व्हिलन. तर त्याच्यावर काम करताना किती मजा आली? काय आहे? राजेश दादाचं कॅरेक्टर ना फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे व्हिलन असं नाही म्हणू आपण, तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल ते एक्झॅक्टली काय आहे. पण येस, राजेश दादा खूप सिनियर आहे मला आणि तो जरी इतका सिनियर असला तरी तो दिसत नाही, बिकॉज ही हॅज मेंटेन हिमसेल्फ सो नाईसली. आणि आय थिंक मी त्याच्याकडून नेहमी सजेशन घ्यायचो की तू काय आता बॉडी बनवण्यासाठी काय करतो आहे वगैरे. आणि आमचे काही खूप इंटरेस्टिंग सीन्स आहे इंट्रॉगेशन सीन्समध्ये. सो राजेश दादासोबत मी पहिल्यांदा काम करतो आणि मला खूप मजा आली काम करताना. नक्कीच. चित्रपटाची गाणी छान झाली आणि चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे. शॉर्टकट कसा असेल काय सांगाल अगदी थोडक्यात मी एवढंच सांगेन की तुम्हाला वाटेल की अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, असं घडू शकतं आपल्यासोबत. आणि रोहितसारखे मुलं तुमच्या आजूबाजूला असतील, त्यामुळे तुम्ही या फिल्मला रिलेट करू शकता. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही फिल्मला रिलेट करता ती कुठेतरी आवडते. आणि दुसरी गोष्ट जी मला माहिती आहे की जर तुम्ही इथून काही काम केलं आहे तर समोरच्याच्या मनाला भिडतं. आम्ही सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं आहे. आय होप तुम्हाला ही फिल्म आवडेल. 7 ऑगस्टला शॉर्टकट आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्ही कम्प्लिटली या फिल्मला रिलेट करू शकता. तुम्ही खूप आत्ताची फिल्म, इट्स व्हेरी यंग, इट्स व्हेरी यूथ ओरिएंटेड, इट्स व्हेरी कॉलेज ओरिएंटेड, इट्स व्हेरी टुडेज जनरेशन ओरिएंटेड. सो मला असं सांगायचं आहे की प्लीज 7th ऑगस्ट, प्लीज लक्षात ठेवा 7th ऑगस्टला सगळे थिएटर्स जाऊन हॅक करा अँड जस्ट हॅव फन. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.